आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या. महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा. आणि आमचे 20 आमदार असतानासुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. तर एक प्रश्न असा आहे की राज्यसभेवर शरद पवार येऊ शकले, तुम्हीच पहिल्यांदा त्याविषयी पुढाकार घेतला होता. आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर येणार की नाही याविषयी अजून चर्चेत. एक लक्षात घ्या की सामान्य शिवसैनिक विधान परिषदेचा विषय याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होईल. राज्यसभा जर महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला गेली असेल, आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या. महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा. आणि आमचे 20 आमदार असतानासुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे. त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः. त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्याच्यामुळे.